नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। आणि ज्याची अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा होती ती म्हणजे गट क मुख्य परीक्षेचा निकाल आला आहे। आणि सर्व जे तज्ञ मंडळी आहे यांच्या सर्व ज्या अपेक्षित संभाव्य कट ऑफ होता याला आयोगाने काय केलंय, याला फेल पाडत एक प्रचंड विक्रमी असा काय केला इथं कट ऑफ लावला आहे। तर सर्वात पहिले ज्या मुलांचे रिझल्ट आले नाही त्यांनी खचून जाता कामा नये। जाहिरात फार मोठी आहे, ठीक आहे, संधी ह्या नेहमी येत असतात, ठीक आहे, त्या संधीला सोनं बनवायचं असतं। एखाद रिझल्ट गेला म्हणून फारसं काय करायचं नाही, भारावून जायचं नाही। रिझल्ट आला असेल तर भारावून जायचं नाही आणि खचून पण जायचं नाही रिझल्ट आला नसेल तर, ठीक आहे। असे रिझल्ट चालू असतात, एकामागे एक असे असतात। एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं असे कौशल्य किंवा अशा प्रकारच्या परीक्षा नेहमी होत असतात, त्याच्यामुळे खचून जाऊ नका। येणाऱ्या जाहिरातीमध्ये पण प्रचंड जागा असतील ग्रुप सीच्या आणि त्याच्यानंतर पीएसआयचे पण जास्त पद आहे, त्याच्यामुळे त्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहात, ठीक आहे। एखाद रिझल्ट गेला म्हणून फारसा फरक पडत नसतो, ठीक आहे। तर आता बघा कट ऑफ बद्दल सर्वात पहिले बोलू। या लेक्चरमध्ये काय एकदम शॉर्ट लेक्चर होणार आहे, 10-15-20 मिनिटाचं। याच्यामध्ये आपण बोलू कट ऑफ बद्दल, आयोगानं स्किल टेस्ट बद्दल काय नोटिफिकेशन टाकलं आणि स्किल टेस्टची काय तुम्हाला संभाव्य धोके आणि तयारी करायची आहे यावर बोलूया। चला कोणताही वेळ न दवडता आपण चालू करूया। परत एकदा जे विद्यार्थी सिलेक्ट झाले त्यांचं पुनच्छ अभिनंदन, आणि ज्यांचे रिझल्ट येऊ शकले नाहीत, ठीक आहे, त्यांनी खचून जाता कामा नये, ठीक आहे। अभी काय रेस आपली चालू झाली त्याच्यामुळे, ओके। चला बघा आता लक्ष द्या। सर्वात पहिले ओबीसीचा जो कट ऑफ आहे हा 400 पैकी ओपनचा तो आहे 242, ठीक आहे। सो इतका कट ऑफ येतोय म्हणजे जवळपास तुम्हाला असं दिसतंय की 121 गुणांवर हा कट ऑफ येतोय। फिमेलचा जो कट ऑफ आहे, ठीक आहे, आपण जनरल बद्दल बोलतोय, ठीक आहे, असा कट ऑफ तुम्हाला दिसतोय ओपनचा 242 आणि फिमेल देतोय 211 आणि इतर मध्ये मग तुम्हाला हे कट ऑफ दिसतात। एससी जनरल 194 वर कट ऑफ दिसतोय म्हणजे 100 गुणांच्या आतमध्ये, आणि महिलांचा 173 वर कट ऑफ दिसतोय। सोबत एसटीचा रिझल्ट ॲज युज्युअल काय असतंय, कॉम्पिटिशन कमी असते, कमी असल्यापेक्षा आणि पार्टिसिपंट तेवढे नसल्यामुळे पातळी नेहमी कमी असते। 159 आणि 141 असा कट ऑफ दिसतोय, ठीक आहे। डीटीए जनरल 198 हा कट ऑफ दिसतोय, फिमेलचा 167 दिसतोय। त्यानंतर एनटीबी चा 184 आणि 174 असा कट ऑफ दिसतोय। एसबीसी यांचा 172 कट ऑफ दिसतोय आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे फिमेलचा कट ऑफ जास्त लागलेला दिसतोय इथे, ठीक आहे, कुठे एसबीसी मध्ये झालंय। त्यानंतर एनटीसी जनरल 210 आणि फिमेल 183। एनटीडी हा जनरलचा 211 आणि फिमेलचा 187 दिसतोय। ज्या ज्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात तिथं मेन्शन करा, कारण की तुम्हाला तुमची लीड सांगतोय मी कशा प्रकारे। मी परत एकदा सांगतोय, जिथं कट ऑफ आहे तुमची आता फायनल कीनुसार मार्किंग किती झाली आणि कट ऑफ किती आहे याच्यामधलं अंतर तुम्हाला काढायचं आहे। समजा एखादा मुलगा असेल ओपनमध्ये कॅटेगरी जनरलमध्ये, त्याला 250 मार्क्स असतील तर समजून घ्यायचं की त्याला 8 मार्क्सची लीड आहे, ओके। बघा ओपन जनरल 242, ओपन फिमेल 211, एससी जनरल 194, फिमेल 173, एसटी जनरल 159, फिमेल 141, डीटीए जनरल 198, फिमेल 167, एनटीबी जनरल 184, फिमेल काय आहे 149, एसबीसी जनरल 172 आणि फिमेलचा जास्त आलाय, ठीक आहे, जागा कमी आहेत त्यामुळे। एनटीसी जनरल 210, फिमेल 183, एनटीडी जनरल 211, फिमेल 187, ओबीसी जनरल 211 आणि फिमेल 173 असा प्रकारे कट ऑफ आलाय ओबीसीचा, ठीक आहे। त्यानंतर ईडब्ल्यूएस मध्ये जनरल 219, ठीक आहे, आणि फिमेल 186 इतका कट ऑफ दिसतोय। दिव्यांगांचा कट ऑफ टाईप एबीसी यामध्ये कॅटेगरीमध्ये दिसतोय ना, ऑर्फनचा कट ऑफ या टाईपमध्ये दिसतोय। म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे की रिझल्टचे कट ऑफ तुम्हाला प्रचंड जास्त दिसत आहे। त्याही पेक्षा महत्वाचं तुम्ही बघितलं तर आयोगाने जवळपास एकाच 3 जागांसाठी विद्यार्थ्यांना काय केलं आहे या ठिकाणी क्वालिफाय केलंय। म्हणजेच स्किल टेस्टसाठी जे क्वालिफाय विद्यार्थी आहेत, ठीक आहे, यांच्या संदर्भात जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला 21,686 म्हणजे जवळपास 21,500 विद्यार्थी स्किल टेस्टसाठी दिसत आहे। एकाच 3,000 म्हटलंय तर आपण 21,500 एवढं म्हणतोय। आणि एक लक्षात ठेवायचं की बरेच सारे विद्यार्थी ग्रुप सी मध्ये ऑलरेडी सिलेक्ट झाले आहेत, कौशल्याची चाचणी करत नाही। सो माझा एक प्रथमदर्शनी अंदाज असा आहे की ऑलमोस्ट 18,000 विद्यार्थी वगैरे स्किल टेस्ट देतील, 18,000। सो त्याच्यामुळे घाबरून जायचं काम नाही लीड कमी असेल तर। आणि एक सर्वात महत्त्वाचं असतं की प्रत्येक जण त्याची तेवढीच तयारी झाली असेल असं नाही, कारण की आयोग काय करते जेव्हा स्किल टेस्ट घेतो तेव्हा तुम्हाला माहिती आहे स्किल टेस्ट जेव्हा राहतं
या स्किल टेस्टमध्ये सर्वाधिक पासिंगचा रेशो आहे तो म्हणजे मराठीचा. मराठीमध्ये पोरांची ॲक्युरसी चांगली असते आणि इथं तुम्हाला 1500 की स्ट्रोक काउंट करायचे आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर इंग्लिश हा जर एखाद्याचा असेल तर याला 2000 की स्ट्रोक. आणि लक्षात ठेवायचं याच्यामध्ये एक्सक्युजेस किती आहेत म्हणजे किती एरर चालतात. तर लक्षात घ्यायचं एरर चालतात ते म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट. ओके. इथं ओपनसाठी 7% आणि कॅटेगरी ज्या असतात यांना 10% चुका माफ असतात. कळालं. म्हणजे इथं ओपनला जे टाईप करायचे आहेत मराठीमध्ये ओपनला तर 7% 93% ॲक्युरसी पाहिजे. इथं 90% ॲक्युरसी पाहिजे. म्हणजे 1350 स्ट्रोक वगैरे इथे झाले पाहिजे. ओके. इंग्लिशमध्ये सेम ओपनला 7% एक्सक्युजेस आहे आणि कॅटेगरीला 10% एक्सक्युजेस आहे. म्हणजे तुम्हाला एक सांगतोय तुमच्या समोर 2 चॅलेंज आहे. नंबर 1 की स्ट्रोक कंप्लीट करणे, की स्ट्रोक्स. आणि दुसरं म्हणजे काय सर्वात इम्पॉर्टंट ते म्हणजे तुमची अक्युरेसी मेंटेन करणे. ज्याची अक्युरेसी आहे त्याला काम करायचं आहे. आणि मी बराचदा विद्यार्थी बघतोय. ठीक आहे. हे विद्यार्थी काय करतायत एकाच टाईपच्या कीबोर्डवर काय करतायत तयारी करतायत. लिनोवो. लक्षात ठेवायचं फ्लॅट कीबोर्डवर सुद्धा काय करावं लागेल प्रॅक्टिस करावं लागेल. कारण की तिथे IIT पवईच्या कॅम्पसमध्ये जे आयॉन डिजिटल झोन आहे जिथं तुमची स्किल होईल बहुधा त्या स्किलच्या तिथं दोन्ही आहे. मलाच जेव्हा मी स्किल दिली 21ची त्या 21च्या स्किलमध्ये मला फ्लॅट कीबोर्ड आलं होतं. ठीक आहे. 28 नंबरच्या लॅबमध्ये मी होतो मला फ्लॅट कीबोर्ड आलं होतं. सो त्याच्यामुळे तेही असू शकतं. आणि सर्वात एक इम्पॉर्टंट सांगतोय जर तुम्ही इथं आज 1800 जरी की स्ट्रोकच्या जवळपास असाल खचून जायचं काम नाही. तुमच्याकडे आणखी दिवस आहेत. माझा एक अंदाज आहे पोरांनो. माझा अंदाज आहे की आयोग इथून तुम्हाला मिनिमम 30 ते 45 दिवस देणार आहे स्किल टेस्टला. किती दिवस 30 ते 45 दिवस. सो त्याच्यामुळे तुमच्याकडे सफिशियंट टाइम आहे. फक्त काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला दिवसाचे 5 ते 6 तास स्किलची तयारी करावी लागेल. जसे PSIचे विद्यार्थी फिजिकलची तयारी करतात दोन्ही टाइम असं तुम्ही 5 ते 6 तास करा. यासाठी बेस्ट एक ॲप आहे टायपिंग बडी नावाचं. काय आहे टायपिंग बडी नावाचं एक काय आहे तुम्हाला असं दिसतंय. ठीक आहे. एक पोर्टल दिसतंय. या पोर्टलवर जाऊन तुम्ही तिथे 180 वगैरे आहे. सर ते जे टायपिंग बडीवाले असतील त्यांना तर माझ्याकडून आणि महाराष्ट्राकडून थँक्यू की तुम्ही इतक्या चांगल्या प्रकारची एक पोर्टल डेव्हलप केलंय की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्यांचा आशय करता येतो. तिथं स्किल टेस्ट मोड ऑन करायचा. ठीक आहे. आणि तिथं प्रॉपर पद्धतीने स्किल टेस्टची तयारी असू द्यावी. ठीक आहे. हे कारण की विद्यार्थी एकाच 3 पात्र झाले आहेत आणि अजूनही वेळ गेलेला नाही. 30 ते 40 दिवस तुमच्याकडे आहेत. ठीक आहे. या 30 ते 40 दिवसामध्ये तुम्ही संबंध तयारी काय करू शकता तिथं करू शकता. ओके. आणि आयोगानं आता माहिती आहे काही मुलांचे प्रॉब्लेम काय जेन्युइन झाले सांगतो. आज आयोगानं एक परिपत्रक टाकलंय ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना जे कॉमन क्वेश्चन पडले त्याच्यावर आयोग उत्तर देतोय. काय झालं काही विद्यार्थ्यांनी फॉर्म भरताना प्राधिकरण सिलेक्ट केले नाही. ज्यांनी प्राधिकरण सिलेक्ट केले नाहीत पोरांनो त्यांचं सर्वात इम्पॉर्टंट सांगतोय की त्यांना आयोग पुनर्दुरुस्ती देईल असं मला वाटत नाही. तुम्ही जेवढे प्राधिकरण टिक केले तेवढ्यासाठीच तुम्ही क्वालिफाय असाल. त्या संदर्भात तुम्ही आयोगासोबत पत्रव्यवहार करू शकता. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काही विद्यार्थ्यांनी काय केलं फॉर्ममध्ये जेव्हा तुम्हाला निवडायचं होतं की बाबा तुम्ही स्किल टेस्टला जर पात्र झाले तर तुम्ही कोणती स्किल टेस्ट देऊ इच्छिता आणि मग तिथं असं ऑप्शन होतं की ज्या लोकांकडे बघा लक्ष द्या काय विचारलं होतं आयोगानं जर तुम्ही स्किल टेस्टला पात्र झाले तर तुम्ही कोणती स्किल देऊ इच्छिता. काही लोकांनी एक सिलेक्ट केलाय. एक म्हणजे मी मराठी स्किल टेस्ट देणार आहे. ठीक आहे. 2 म्हणजे मी इंग्लिश स्किल टेस्ट देणार आहे. ठीक आहे. हे कोणासाठी होतं फक्त हे होतं क्लर्क टायपिस्टसाठी. ठीक आहे. सिटीसाठी होतं क्लर्क टायपिस्ट. का बरं कारण की क्लर्कला तुम्ही 2 पैकी कोणतीही एक काय देऊ शकता कोणतीही एक टायपिंग देऊ शकता. ठीक आहे. आणि तुम्हाला माहिती आहे STA साठी दोन्ही द्यावे लागतात. सो त्यांना हा प्रॉब्लेमच उरत नाही की इंग्लिश द्यायची की मराठी द्यायची. सो दोन्ही त्यांना स्वतंत्रपणे द्यायचे पास करायचे स्वतंत्रपणे. पण मराठीमध्ये हा सावळा गोंधळ होता. मग काही विद्यार्थ्यांनी काय केलंय चुकीच्या पद्धतीनं तिथं मेन्शन केलंय आणि आयोगाचा आणखी एक प्रॉब्लेम झालाय की बऱ्याच साऱ्या मुलांनी काय मेन्शन केलं हे त्यांच्या फॉर्मवर दिसत नाही. मग त्याच्यामुळे मुलांना प्रॉब्लेम येतोय की नेमकं आता आम्ही काय करायचं. त्याच्यावर प्रश्नाची उत्तर म्हणून हा मुद्दा समजला का तुम्हाला. ज्यांनी फॉर्ममध्ये एक सिलेक्ट केलं होतं त्यांना मराठीमधून स्किल टेस्ट द्यायची आहे 1500 की स्ट्रोक टाईप करायचे आहेत. ज्यांनी 2 निवडलंय त्यांना इंग्लिशमध्ये स्किल टेस्ट द्यायची आहे 2000 की स्ट्रोक त्या ठिकाणी टाईप करायचे आहेत. यावर उत्तर म्हणून आयोगाने एक परिपत्रक टाकलंय आणि ज्याच्यामध्ये सांगितलंय आजचंच आहे. आयोग काय म्हणतंय की 2023च्या जाहिरातीस अनुसरून ज्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना स्किल टेस्टच्या संदर्भात
काही 2 प्रश्नांच्या बद्दल मुलांमध्ये काय दिसतंय तुम्हाला, त्रुटी दिसतंय. ठीक आहे, या त्रुटीचं निराकरण करण्यासाठी आम्ही निर्णय घेत आहोत. आता बघा, सर्वात पहिले 2 प्रश्न होते तुम्हाला की टंकलेखन कौशल्य चाचणीच्या संदर्भात. ठीक आहे, तुम्हाला काय करायचं आहे की ऑप्शन निवडायचे आहेत. कोणत्या ऑप्शन मध्ये तुम्ही देऊ शकता. ज्यांनी काय केलं आहे, प्रश्न क्रमांकाचं एक उत्तर मराठी दिलं आहे अथवा इंग्रजी नमूद केले आहे. कळालं का? बघा काय म्हणतंय प्रश्न, हे बघा काय म्हणतंय, त्यांनी FAQ टाईप दिलंय, क्वेश्चन विचारून त्याचा आन्सर दिलाय. मुलांचा प्रश्न असा होता की स्किल टेस्ट मध्ये 2 प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 1 चे उत्तर जर मराठी अथवा इंग्लिश नमूद केले असेल, तथापि प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर नमूद केले नाही, त्या विद्यार्थ्यांना 2 चे उत्तर प्रश्न क्रमांक 1 च्या उत्तराशी विसंगत आहे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, बऱ्याच विद्यार्थ्यांनी काय केलं, प्रश्न क्रमांक 1 मध्ये मराठी निवडलंय किंवा इंग्लिश निवडलंय. ठीक आहे, आणि प्रश्न क्रमांक 2 हा ब्लँक ठेवलाय, किंवा काय केलंय, इथे पण मराठी लिहिलंय, इथं पण मराठी लिहिलंय. मग आता आम्ही कोणत्या स्किल टेस्टला पात्र आहे. कळालं का? मग आयोगाने त्याच्यावर उत्तर काय दिलं, उमेदवाराच्या प्रश्न क्रमांक 1 च्या उत्तरानुसार त्याच्याकडे मराठी किंवा इंग्लिश ज्या भाषेचे टंकलेखन प्रमाणपत्र असेल ते असेल. म्हणजे समजलं का, तुमच्याकडे मराठीचं सर्टिफिकेट आहे की इंग्लिशचं सर्टिफिकेट आहे, त्याच्यावरून आम्ही डिसाईड करू ते. कळालं? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी असं कन्फ्युजिंग आन्सर दिले, त्याच्याकडे कोणतं सर्टिफिकेट आहे त्यावरून तो देईल. मग प्रश्न हा उद्भवतो सब दोन्ही सर्टिफिकेट असले तर, नाही का? बघा मग दुसरा प्रश्न असा म्हणतोय की कौशल्य चाचणीच्या संदर्भात 2 प्रश्नापैकी प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर मराठी दिलं, म्हणजे 1 निवडला की मला मराठीमध्ये स्किल द्यायची आहे, आणि 1 चे उत्तर मराठी व इंग्लिश असे दोन्ही भाषेचे टंकलेखन प्रमाणपत्र असल्याचे नमूद केले आहे, तथापि प्रश्न क्रमांक 2 चे उत्तर नमूद केले नाही. म्हणजे काय केलंय त्यानं, 1 चं उत्तर काय सांगितलं की माझ्याकडे मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही काय आहे, मराठी आणि इंग्लिश दोन्ही सर्टिफिकेट आहेत, आणि 2 चं उत्तर दिलं नाही, तर त्यांना मराठी भाषेत स्किल टेस्ट द्यावी लागणार आहे. कळालं? हे तुमच्या फॉर्मवर तुम्हाला दिसेल. आज त्या परीक्षेवर जायचं, माझ्या खात्यामध्ये जायचं, माय अकाउंटमध्ये, तिथं जाऊन काय करायचं, माय अकाउंटमध्ये व्ह्यूवर करायचं फॉर्मवर दे, आणि तुम्हाला हे सर्व दिसेल. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की टंकलेखन कौशल्य चाचणीच्या संदर्भात दोन्ही प्रश्नाची उत्तर नमूद केली नाही. तुम्ही एकही उत्तर दिलं नाही तर मग काय, तर आता लक्षात घ्या, त्यांनी सांगितलं आहे की जर उमेदवाराकडे मराठी आणि इंग्लिश दोन्ही प्रमाणपत्र असेल तर मराठीमध्ये, म्हणजे बघा ज्यांनी कोणत्याच प्रश्नाची उत्तर दिले नाही, इंग्लिश पाहिजे की मराठी पाहिजे, अशा लोकांना मराठीमध्ये द्यावं लागेल. ज्यांच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट आहेत त्यांना मराठी द्यावं लागेल. उमेदवाराकडे फक्त मराठी असेल तर मराठी द्यावं लागेल, आणि इंग्लिश असेल तर इंग्लिश द्यावं लागेल. म्हणजे इथं 3 स्टेज आहेत. मी परत एकदा सांगतोय की जर तुम्ही दोन्ही प्रश्नाची उत्तरं दिली नसतील तर ज्याच्याकडे दोन्ही सर्टिफिकेट आहेत त्यांची स्किल टेस्ट मराठीमध्ये होणार आहे. लक्षात ठेवा पोरांनो. ज्यांच्याकडे फक्त इंग्लिशचं सर्टिफिकेट आहे त्याची स्किल इंग्लिशमध्ये होणार आहे, आणि ज्याच्याकडे फक्त मराठी सर्टिफिकेट आहे त्याची स्किल टेस्ट मराठीमध्ये होणार आहे. आयोगानं या 3 प्रश्नांचं क्लॅरिफिकेशन तुम्हाला दिलं. तुम्ही कोणत्या कॅटेगरीमध्ये बसता त्यावरून तुम्हाला ते डिसाईड करायचं आहे. सो हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. याचा अर्थ असा होतो आहे, कळालं का? हे असं इम्पॉर्टंट आहे. सो त्याच्यामुळे बघा तुम्ही कोणत्या क्रायटेरियामध्ये बसता 3 पैकी, ते तुमचा फॉर्म तुम्हाला सांगेल. जर तुम्ही काहीच मेन्शन केलं नसेल 1-2चं उत्तर, तर तुमच्याकडे कोणते सर्टिफिकेट आहेत बघा. आता मी आहे आणि मी 1-2चं उत्तरच दिलं नाही, सायबर कॅफेवाल्यांनी फॉर्म भरला, मी उत्तरच दिलं नाही, माझ्याकडे दोन्ही सर्टिफिकेट आहे, तर मला मराठीमध्ये द्यावं लागेल. तुम्ही आहात, तुम्ही उत्तरच दिले नाही पण तुमच्याकडे मराठीचं सर्टिफिकेट आहे, तुम्हाला मराठी द्यावं लागेल. आणि एक विद्यार्थी आहे ज्यानं उत्तरच दिले नाहीत आणि त्याच्याकडे इंग्लिशचं सर्टिफिकेट आहे, त्याला इंग्लिशमध्ये द्यावं लागेल. कळालं का? आलंय? आणि दुसरं महत्वाचं की काय केलंय, 2 प्रश्न आहे, प्रश्न क्रमांकाचं उत्तर त्यानं मराठी व इंग्लिश असे दोन्ही दिलं आहे. ठीक आहे, त्यांना सांगितलं की माझ्याकडे दोन्ही सर्टिफिकेट आहे आणि उत्तर नमूद केलं नाही, तर लक्षात ठेवायचं 2 त्याला मराठीमध्ये द्यावं लागणार आहे. अशा प्रकारचं आयोगानं क्लॅरिफिकेशन दिलं आहे. ऍट द एंड एवढंच सांगू शकतो की तुम्ही कोणत्या कॅटेगरीत बसता त्यानुसार तुम्ही स्किल टेस्टची तयारी करा. दुसरा महत्वाचा मुद्दा बघा, एक सर्वात पहिले तर तुम्हाला लीड किती मार्कची आहे ते काउंट करा. लीड मला तुम्ही काय करा, कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्हाला किती लीड आहे. नंबर 2, तुमच्या कॅटेगरीमध्ये, ठीक आहे, सर्व प्राधिकरण निवडले का तुम्ही ते बघा. तुमच्या कॅटेगरीमध्ये जागा किती आहेत बघा. आणि सर्वात महत्वाचं, दिवसाचे दररोज 4 ते 5 तास काय करा माहिती आहे का, स्किल टेस्टची तयारी करा. प्रॉपर ज्या स्किल टेस्टला तुम्ही आहात त्या स्किल टेस्टचं आलं का लक्षात, हे करा. मी तुम्हाला एक श्युअरिटी देऊ शकतो, तुम्हाला लीड जरी कमी असली तरीही तुम्ही कट ऑफ मध्ये येता.
का माहिती आहे का, बऱ्याच साऱ्या मुलांचे स्किलचे प्रॉब्लेम असतात. स्किलमध्ये 2-3 गोष्टीची काळजी घ्या. स्किलमध्ये स्पीड, स्किलमध्ये अक्युरसी, ठीक आहे, या 2 गोष्टी मेंटेन करा. ठीक आहे, तुमच्याकडे अजून माझ्या मते 30 ते 40 दिवसाचा वेळ आहे. 30-40 दिवसात तुम्ही प्रॉपर करू शकता. आणि काय करा, आता तुम्हाला टायपिंग सेंटर पण खाली झालेली दिसतील, कारण की मुलं काय आहेत, बरेच सारे मुलं बाद झाले बिचारे, त्यांचं रिझल्टमध्ये नाव आलं नाही, त्याच्यामुळे टायपिंग सर्टिफिकेट ते काय आहेत, खाली आहेत. पण सर्वात इम्पॉर्टंट, टायपिंगची तयारी करत असताना मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जे त्या शिक्षण परीक्षा मंडळाचं हे असतं पॅसेज, त्याच्यावर प्रॅक्टिस करू नका. टायपिंग बडी असेल किंवा ते झेरझुरा सारखं असेल तिथं टायपिंग करा, कारण की ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला की स्ट्रोक काउंट करून देतं, ॲक्युरसी दाखवतं, हे सगळी गोष्ट. आणि टायपिंग बडीवर तर मी तुम्हाला एकच सांगेल, एक्झाम मोड ऑन करून काय करा, ती तयारी करा. ते जर केलं तुम्ही तर प्रॉपर तुम्हाला दिसू शकतं. म्हणजे तिथं एवढ्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत, ठीक आहे, की तिथं तुम्ही त्या प्रकारची तयारी करू शकता. सो हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. तरीही याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही प्रश्न असतील, काही लोकांच्या समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, जेणेकरून मी दुसरा व्हिडिओ आणेल आणि तुम्हाला त्या प्रकारे गाईड करू शकेल. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, 30 ते 40 दिवस आहेत, चांगली तयारी करा. ठीक आहे, स्किल टेस्टची तयारी, इथे 200 की स्ट्रोक 150 की स्ट्रोक कमी जरी आले तरी चालतात, तिथं वाढतात, कारण की 2022च्या स्किल टेस्टला मुलांना 1-1, 1.5 मिनिट उरला होता. कळालं का? सो त्यामुळे आपल्याला इथं स्कोप आहे. सो अशा प्रकारे चांगली तयारी करा. ठीक आहे, जागा किती असतील, त्यानंतर प्राधिकार निहाय किती जागा असतील याचा एक नेक्स्ट व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. ठीक आहे, आता मला फक्त तुम्हाला नोटिफिकेशन आणि रिझल्ट बद्दल सांगायचं होतं, स्किल टेस्टसाठी काय करायचं एवढं सांगायचं होतं. ठीक आहे, बऱ्याचशा प्रश्नांची तुमची उत्तरं मी देऊ शकलो, काही प्रश्नांची देऊ शकलो नाही. ज्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देऊ शकलो नाही ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.